कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात 2025 या वर्षी अतिशय महत्त्वपूर्ण असा वेतनवाढ करार झालाय। या करारात कामगारांना पुरेपूर न्याय देताना त्यांचे चहूबाजूनी हित जोपासले असून कामगारांच्या हितार्थ कामगारांना भरीव पगारवाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळवून देणारा आजवरच्या इतिहासातील 2025 वर्षीचा सर्वोत्तम वेतनवाढ करार असल्याचे मत व दावा रिलायन्स नागोठणे कंपनीतील कामगार नेते व विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स टाउनशिप वृंदावन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। याच्यामधली ठळक वैशिष्ट्ये या करारामधले अशी आहेत की आतापर्यंत जेवढे करार या ठिकाणी झाले, रिलायन्स आल्यापासून 2009, 2015 आणि 2021 ला हे 3 करार जे झाले, ह्या तिन्ही करारांचं रेकॉर्ड ब्रेक करून झालेला हा करार आहे। म्हणजे अतिशय उत्तम असा करार याला म्हणावं लागेल आता जो झालाय तो। आणि या करारामधली वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या कराराच्या रूपाने जी काय वाढ मिळाली सीटीसी मध्ये ती देखील 16,500 आहे। त्याचप्रमाणे कराराच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रक्कम जी कराराच्या कालावधीत मिळते ती डीएच्या रूपाने, महागाई भत्त्याच्या रूपाने मिळते। तर ती सुद्धा स्कीम जी बनवलेली आहे ही स्कीम सुद्धा अतिशय उत्तम आहे। मागचा आमचा करार जो होता त्या कराराच्या कालावधीमध्ये आम्हाला ती 22,600 सरासरी डीएची रक्कम मिळाली 5 वर्ष 2 महिन्यात आणि ते आता प्रूव्ह झालेले रेकॉर्डवर आहे। आणि ही जी स्कीम आता आम्ही बनवलेली आहे ती निश्चितपणे मागची जी डीएची स्कीम आहे त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या डीएची रक्कम या 5.5 वर्षाच्या कालावधीत मिळेल। रिलायन्स व्यवस्थापनाबरोबर हा जो करार झाला ह्यावेळचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे। त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे, उत्साहात आहे। याचं कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं। ही पहिली वेळ आहे की कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही, कोणत्याही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही चांगलं कामगाराच्या पदरात आम्ही टाकलं। अगदी 99% जे काही आमच्या आशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी होतच यापुढेही राहावं। येणारा जो प्रकल्प आहे फार मोठा आशिया खंडातला पीव्हीसी प्रकल्प, त्याकरताही आमचं सर्व संघटनांचं सहकार्य नक्कीच राहील, कामगारांचं सहकार्य राहील। माझ्या आता बऱ्याच सहकार्याने एकंदर हा जो झालेला अतिशय लाभदायक आर्थिकदृष्ट्या कामगारांच्या भरभराटीचा जो करार बद्दल माहिती दिली आहे त्याबद्दल मी समाधानी आहेच। मला एक त्यात जास्ती समाधान असं वाटतंय की आतापर्यंत जे करार झालेले आहेत सन 2025चे ह्या प्रत्येक करारामध्ये म्हणजे विशेष करून आम्ही आयपीसीएलच्या काळामध्ये 1995 सालापासून करार करत आलेलो आहोत। तोपर्यंत आम्ही तिन्ही पदाधिकारी, वरिष्ठ सहकारी, नेते म्हणणार नाही मी माझ्या यांचे, पण आम्ही वरिष्ठ पदाधिकारी सहकारी, मी स्वतः दीपक भाई आणि मालुसरे भाई हे आम्ही सहभागी होत होतो। आणि हा आत्ताचा हा एक करार आहे झालेला, हा करार आमच्या ज्या काय आम्ही टीम तयार केल्या ह्या सर्व कालावधीमध्ये आम्ही जी काय आमची पदाधिकाऱ्यांची निवड केली 7 संघटनांची, या 7 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टेबलवर व्यवस्थापनाशी जो वैचारिक लढा दिला। या ठिकाणी मोठा सिंहाचा वाटा त्याच्यात असेल तर तुमच्या लक्षात असेल नसेल मला माहिती नाही, पण मी आणून देऊ इच्छितोय की हा प्रकल्प उसर अलिबाग मध्ये जात होता, त्याला तिथून विरोध झाल्यानंतर खरं काम केलं ते राम प्रधानांनी केलं। मुख्य सचिव आपल्या नागोठणेचे होते, त्यांचं या ठिकाणी निश्चितच नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्यामुळेच हा प्रकल्प या ठिकाणी आला। तसं पाहिलं तर ही जमीन तशी एवढं काय फार हे नव्हती, पण ज्यावेळेला प्रकल्प आला हा प्रकल्पामुळे ह्या विभागातली जी आता जी प्रगती आहे, प्रत्येकाला रोजगार मिळतोय, हे निश्चितच त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला। कारण बाकी ठिकाणी प्रकल्प नाहीत, कारखाने नाहीत, त्यांची अवस्था पाहिली, पेण तालुक्यात जा, रोहा तालुक्यात जा, अवस्था कठीण आहे। आणि तेच करत असताना तिन्ही नेते आम्ही सर्व सहकारी त्या ठिकाणी करार करत असताना रिलायन्सचं सांगितलं, रिलायन्सचा पहिला करार झाला, पहिल्या करारापेक्षा दुसरा करार उत्तम झाला, दुसऱ्या करारापेक्षा तिसरा करार उत्तम झाला आणि हा सर्वात उत्तम झाला करार, हे निश्चितच सांगेन।
आहे.